हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड च्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपली प्रथम आन्सर की जे आहे ती रिलीज झालेली आहे। परंतु फायनल आन्सर की कधीपर्यंत रिलीज होईल आणि निकाल कधीपर्यंत लागू शकतो याकडे सर्व परीक्षार्थ्यांचे लक्ष लागून आहे। तर त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे जी आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकतात आरोग्य विभागात 11,000 पदे भरणार असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे। ते गारगोटीत उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करत असताना त्यांनी ही घोषणा केलेली आहे। तर गाइज, राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या 14 कलमी मागण्यांची पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार असून आरोग्य विभागात 11,000 पदांची लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली। ते येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। खासदार संजय मांडलिक अध्यक्षस्थानी होते तर आमदार प्रकाश आंबेडकर प्रमुख उपस्थित होते। तर गाइज, आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की आरोग्य विभागामध्ये आणखी 11,000 पदे भरणार आहेत। परंतु त्या अगोदर आरोग्य विभागाची जी गट क आणि गट ड ची परीक्षा झालेली आहे त्या संदर्भात अंतिम उत्तर तालिका कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते किंवा आपला निकाल जो आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो। तर गाइज, आपली जी प्रथम उत्तर तालिका आहे ही 15 तारखेलाच प्रसिद्ध करण्यात आलेली होती प्रत्येक परीक्षार्थ्याच्या लॉग इन ID मध्ये आणि त्यानंतर तुम्हाला आक्षेप नोंदविण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देखील देण्यात आलेला होता आणि त्यामध्ये बऱ्याच परीक्षार्थ्यांनी विविध प्रश्नांवर पर्यायांवर आक्षेप सुद्धा नोंदविलेला आहे आणि त्यानंतर आक्षेपांची जी काही तपासणी आहे ती TCS कंपनीमार्फत सुरू आहे। त्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला अंतिम उत्तर तालिका पाहायला मिळू शकते। तर अंतिम उत्तर तालिका ही डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने आरोग्य विभागातील कार्यप्रणाली सुरू आहे TCS कडून, तर त्यावरून एकच लक्षात येत आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत तरी अंतिम उत्तर तालिका नक्कीच प्रसिद्ध होईल आणि या आर्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यात बिंदू नामावली तयार करणार आहेत आणि आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या असून त्यांचा निकाल हा 15 दिवसात येईल अशी सुद्धा माहिती यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे। तर गाइज, जी आपली पदभरती ऑलरेडी झालेली आहे म्हणजेच की आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचा निकाल 15 दिवसात येण्याची शक्यता स्वतः तानाजी सावंत जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे येत्या पुढील महिन्यामध्ये आपला निकाल सुद्धा लागू शकतो आणि याच महिन्यामध्ये अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध केल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपल्याला नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स किंवा डायरेक्टली निकाल पाहण्यास मिळू शकतो। निकालानंतर सुद्धा आपले जे काही अंतिम मेरिट लिस्ट असणार आहे ती प्रसिद्ध केल्या जाऊ शकते। तर अशा पद्धतीने गारगोटीत जे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करत असताना तानाजी सावंत यांनी माहिती दिलेली आहे। त्यावरून हे नक्की झालेलं आहे की येणाऱ्या पुढील 15 दिवसांमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षांचे निकाल लागणार आहेत। तर त्यासाठी गाइज, ज्या परीक्षार्थ्यांनी ऑलरेडी या एक्झामसाठी परीक्षा दिलेल्या आहेत, अंतिम उत्तर तालिकांची जी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पुढील येणाऱ्या 15 दिवसात आता आपला आरोग्य विभागाचा निकाल लागून त्या पुढील दिवसात तुम्हाला तुमचे जे काही नियुक्तीचे आदेश आहेत ते सुद्धा मिळणार आहेत। तर ज्या परीक्षार्थ्यांनी गट क विभागामध्ये अर्ज केलेले होते त्यांचे जे काही परीक्षांचे जे काही नॉर्मलायझेशन आहे ते होण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु गट ड चे जे काही परीक्षार्थी होते त्यांचे नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये गट ड च्या परीक्षार्थ्यांची परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की एकपेक्षा जास्त जर का शिफ्टमध्ये एक्झाम्स झालेल्या असतील तर नॉर्मलायझेशन होऊ शकते। त्यामुळे आपल्या गट ड च्या परीक्षेसाठी तरी नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे। गट क च्या काही संवर्गाच्या परीक्षांमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे, परंतु त्याबाबत त्यांनी माहिती कमी दिलेली आहे। त्यामुळे होईल किंवा नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, पण आता पुढील येणाऱ्या 15 दिवसात नक्कीच आपला निकाल लागणार आहे। त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जेव्हा केव्हा तुमच्या निकालाबाबतची कुठलीही नवीन अपडेट समोर येईल तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। तर गाइज, ही महत्त्वाची माहिती आपल्या आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या निकालासंदर्भात आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।
पूछा गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं